हे बघा, ही तात्याची जुनी गाडी डिस्कवर आणि ही नवीन गाडी पॅशन प्रो. आता आता इथून चढायचं अवघड आहे, काटेलेच घासतात अशा अंगाला. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी आलेलो आहे गावी, म्हणजे येऊन 2-3 तास झाले आता. मग आता सगळे बाहेर गेले तर, कारण तेव्हा कोणच नाही घरी, सगळे दरवाजे ते बंद आहेत. कारण की म्हणजे गावात एक जण ऑफ झाले, त्यामुळं आजी मोठ्या इथे सगळे तिकडे गेले, आबा बाहेर आहेत. आणि तात्या गेला शेतात. मी जवळ तर म्हणजे मी जेवायला गेलो नानाच्या तिथं. जेवायला गेल्यावर त्यावर चांग तात्या गेला शेतात. मग आता कधी येते काय माहिती. या शेतात आले JCB, कारण की वड्यातली जी माती आहे का ती काढायची आहे, त्याच्यामुळे पाणी साचायले. त्यामुळं ती बघू गेल्यावर दाखवतो मी तुम्हाला. तर आता त्यावरचं इथं झोप येईल मला. आता त्यावरचं लोळतो TV बघत, आणि नंतर जाणार आहे तात्या आल्यावर. मी आता माझे केस आरशात बघितले, एवढे बेकार दिसायलेत ना, आय स्वेअर लय बेकार दिसायलेत असे. कॅमेऱ्यामध्ये तर लयच बेकार. कापावं लागतील यार. मग आता लातूरला गेल्यावर कापावं लागतील. इकडे येताना मला वाटलं तिकडच्या पेक्षा इथं कमी तर गरमी असेल. गावात तुझ्या त्याच्यापेक्षा जास्त गरमी आहे बाबा, लय गरम होईल. मी सहज बसले तरी घाम घाम व्हायले सगळं. आता कोणाला प्रश्न पडला असेल की फॅन का लावला. मग आता व्हिडिओ चालू असल्यावर फॅन लावायला जमत नाही, कारण की सगळा फॅनचा आवाज येतो, त्यामुळे त्यावरचं थांबावं लागतंय. फायनली JCB आलेली आहे. तर मी आणि आबा तेव्हा तिथे एक गाडी आहे, ती तात्याची जुनी गाडी. मग त्याच्यावर आलो, आणि तात्याने नवीन गाडी घेतली, ती दाखवतो नंतर कधीतरी आता टाईम भेटल्यावर. मग आता तिकडं वड आहे, मग तिकडं जायचं का इकडं जायचं मला पण नाही माहिती क्लिअरली काय करायचं आहे. मग आता आपण गेल्यावर बघू तिथं काय करणार आहे. इथं रस्ता बनवला JCB साठीच वाटतं का, एवढाच रस्ता JCB साठीच बनवलेला आहे. तिथले झाडं काढायले तर नदीनं वाहून आलेला आहे ते झाडं, ते सगळे हेवी ड्रायव्हर. तात्यान आबा सांगायलेत काढायचं, कुठलं काढायचंय. मशा कोणाच्या इथं की तर एवढं जेवढं पण आहे नाही, म्हणजे झाडं ते दिसायले खालती पडलेले, ते सगळे नदीनं वाहून आलेले इथं. आणि त्याच्या खालती पण आहे अजून. आता हे सगळं साफ करायचं आणि खालती टाकून द्यायचं तिकडं पलीकडं. पहिलं बघा किती भरलेलं होतं इथं, नुसतं झाडं होते, कचरा ते. आता सगळं पलीकडं टाकलंय, मोकळं केलं इथलं सगळं. पहिलं इथं होतं ते इथं आणलं, आता इथून सगळं खालती नेलंय. आता तिथून परत खालती न्यायचं, म्हणजे सगळं जिथं पहिलं घाण आहे का तेव्हा तिथं घाण आहे पहिली, तिथं सगळं सोडायचं. बघा गेल्या साल तर तेव्हा किती पाणी होतं, आता काहीच नाही, सगळं सुकून गेलं. आम्ही एकदा इथं पोवालतो, बघू अजून या पण उन्हाळ्याला टाइम भेटला तर यावं इथं पोवायला. हो का, हे झाडं सगळे वाहून आले इथं. आता मी आणि आबा चाललो घरी, कारण की काय माहिती आबाला काहीतरी काम आहे, आणि मग JCBचं ते काम चालूच आहे अजून. ही बघा, ही तात्याची जुनी गाडी डिस्कवर आणि ही नवीन गाडी पॅशन प्रो. आता घेतल्या किती 1 ते 1.5 महिना झाला असं. आणि हे आता गावात असते, म्हणून काय कामाला नसते त्यामुळे गावातच असते, आणि हे तात्याकडे असते कामाला जाण्यासाठी. एवढी चांगली नव्हती, म्हणजे चांगली होती, फक्त तिची चेन ते खराब झाली होती, मोटरमध्ये काय तर प्रॉब्लेम झाला त्या गाडीचा जरासा, त्यामुळं मग ती गावात सोडली, आणि ही तिकडंच असते लातूरला. मला इथं आणलंय ना, आणि आबा तिकडं कोणासोबत गेले की काय माहिती, पाईप आणलेले कोणीतरी मोठे पूर्ण बेंड. थांबू का जाऊ कळना झालंय. आले 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 आबा, चलो ही गाडी घेऊन चाललोय, ती घ्या ना. घरी आलो, आणि आबा गायब. मला इथं घरी सोडलं, आणि आबा गायब कुठं गेले की पाणी पिऊनच गेले कुठं. आता TV बघत बसावं लागेल. 4 वाजले पण अजून आबा आले नाही. तर ते कुत्रं पण वैतागून झोपलं, घरात कोणच नाही, त्यामुळे बघा कुकू 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 कुकू. तर हे बघा इसुभाईनं काय आणलंय, काय चिच, हा चिचाचा गोळा. घेऊ का? आंबट आहे, आंबट आहे. शेतातल्या इथं का एवढे मोठे आयटम, हे कशाला कामाला आहे तिथं? किती दिवस जातील? महिनाभर. आता आजी पण आली आहे,
आता घरी लाडू खायले. तू बनवलीस का लाडू? चांगले झाले. 2 आहेत. तर आता मी आलोय नानाच्या शेतात. ते बघा किती हिरवं आहे, किती शांत आहे असं. आणि नाना पण आले तेव्हा. संदीप सोबत आलतो गाडीवर चेतक. मग आता धार काढायच्या धार. ते बघा मध्ये 2 वासरू आहेत, इथे एका इथे काय. आता दुसऱ्याची बारी, दुसऱ्या वासरची बारी. पहिल्याची तिथं झाली, आता दुसरा. ना शेवगाच्या शेंगा काढायला तर अगं एक काढली. अलीकडचं आहे. हा त्याला वडा तेव्हा त्याच्यावरचा. हो किती चांगला दिसायले सुकलेलं. काय होय का? फर्स्ट टाइम बघितलं घेऊ असं. नाही तर वल्लाच बघतोय दरवेळेस. आम्ही इकडून जावं म्हणलं तर इकडचा रस्ताच उकरलाय बघा. मगाशी नव्हता आलतो तेव्हा, आता केलाय. चला परत आता बंधाऱ्यावरून जावं लागेल. आता इथून चढायचं अवघड आहे. काटेलेच घासते अशा अंगाला. मंदिराला पाणी द्यायला तर आम्ही इथं थांबलो, गाडी पण धुवायची म्हणून. मी तात्या आलता इथं मंदिरात. आता कन्स्ट्रक्शन झालंय चालू. मौके का फायदा. आपले माणसं म्हणाल ते म्हणजे पुढच्या वर्षी इथं जत्रा भरणार आहे. इथं मंदिर आहे आणि त्याच्या पुढच्या जत्रा म्हणून हे साफ केलं असं म्हणतायत. काय माहिती, भरली तर चांगलंच आहे. भरल पण छोटी भरल. बघू काय होते पुढच्या वर्षी कळेल. साफ केलेलं. इथं लय झाडं होते, एकदम जंगला टाईप होतं. आपण इथं चालतं तेव्हा इथूनच गेलता त्या झाडापासून. तच बुईयार आहे इथं. आता गाडी पोसायची एकदा आणि मग निघायचं आपल्याला. आज मी आलोय त्यामुळं आज चिकन केलंय बघा. हो लय दिलंच. तर चला मग आता जेवण करतो, भूक पण लय लागले. तर भेटू उद्याच एका नवीन ब्लॉग मध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नाही करा. तर चला मग बाय.